श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे। हे प्रभादेवी मुंबई येथे आहे। हे मूळ मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रिय कुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विटू आणि देऊबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते। नमस्कार स्वागत आहे आणि आज आम्ही मुंबईतील दादर स्टेशनवर आज आपल्याला जायचं आहे। मुंबईतील दादर स्टेशनवरील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सगळ्यात पहिले दादर स्टेशनवर वेस्ट साईडला आलो म्हणजे 1 नंबर प्लॅटफॉर्मकडे। जसं तुम्ही वेस्ट साईडला येणार तेव्हा तुम्हाला फुल मार्केट दिसेल। तुम्हाला तिथून बस किंवा टॅक्सी मिळेल। मला तिथून काही नाही मिळालं म्हणून मी कबूतरखान्याला चालत चालत गेलो। तिथून सगळ्या बस जातात। माझी बस चुकली आणि बस खूप लेट येत होत्या म्हणून मी चालत चालत निघालो 15-20 मिनिटाच्या दूरीवर। आणि तुम्ही पुढे चालत गेलात की तुम्हाला दर्शनाची एक मोठी लाईन दिसेल। तुमची चेकिंग करूनच तुम्ही आत येऊ शकता। भगवान गणपतीला अर्पण केलेले सिद्धिविनायक मंदिर ही स्वप्ननगरी मुंबईतील प्रभादेवीमध्ये वसलेली एक पवित्र श्रद्धास्थळ आहे। मुंबईत वसलेले हे मंदिर 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विटू आणि देऊबाई पाटील यांनी बांधले होते। त्या काळी हे मंदिर अतिशय लहान होतं जे आज हजारो भक्तांचं श्रद्धास्थान झालं आहे। या मंदिरातील बाप्पा येथे नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणतात, कारण येथे केलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। या मंदिराच्या आत एक लहानसा मंडप आहे ज्यात गणपतीच्या सिद्धिविनायक रूपाची मूर्ती सूक्ष्म शिवशक्तीच्या उपस्थित प्रतिष्ठापित करण्यात आली आहे।
या गणपतीची विशेषता अशी आहे की बाप्पाची मूर्ती उजव्या सोंडेच्या स्वरूपात आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती बाप्पा आहे. या मंदिरातील बाप्पा येथे नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणतात, कारण येथे केलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी तोच चटोर चित्त चोर वाट रोखतो, हात ओढून खुशाल